इन्फो बेलगाममध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजंदारी कामगार संघटनेचे शानदार उद्घाटन। शहरात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजंदारी आणि कंत्राटी कामगार संघटनेचा आज मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ संपन्न झाला। शहरात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजंदारी आणि कंत्राटी कामगार संघटनेचा आज मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ संपन्न झाला। इंदूर चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र काळे होते। व्यासपीठावर उद्घाटक म्हणून प्राध्यापक के.डी. मंत्रेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून नागेश सप्तेरी, अनिल पोतदार, एन.आर. लातूर, डॉक्टर जी.पी. देवराज, मल्लेश चौगुले, राहुल मेत्री, मल्लेश कुरंगी, गजूधर नाईक, एन.आर. कल्पत्री आदी उपस्थित होते। प्रारंभी के.डी. मंत्रेशी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून वंदन करण्यात आले। यावेळी सामूहिक बुद्ध वंदना सादर करण्यात आली। संघटनेचे कार्यदर्शी के.एच. नागराज यांनी प्रास्ताविक करून संघटनेच्या स्थापनेसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली। यावेळी अनिल पोतदार उपस्थितांना मार्गदर्शन करताना ಇಂದು ಸೇರುವಂತ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಗದಿ ಲೋವರ್ ಕಾಸ್ಟ್ ಬಿಲೋ ಪಾವರ್ಟಿ ಲೈನ್ ಇದ್ದಂತ ಜನ ಇದ್ದಾರೆ। ಅವರಿಗೆ ಇವತ್ತು ಅನೇಕ ತೊಂದರೆಗಳಿದ್ದಾವೆ। ಅವರು ಸಂಘಟಿತ ಆದರೆ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಅವರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಿಕ್ಕರೆ ಅವರ ಮೇಲೆ ಏನಾದ್ರೆ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆದರೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಈ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ಆಗಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಕೂಲಿ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಅವ ಟೆಂಪರರಿ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ಯಾವ್ದೇ ಒಂದು ಆಫೀಸಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವನ ಮ್ಯಾಲೆ ಯಾವ್ದಾರೆ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಆದ್ರೆ ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅವನು ಅಂತ ಒಂದು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡುವಂತ ಅವರಲ್ಲಿ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರಂಗಿಲ್ಲ। ಮೊದಲನೇದು, ಎರಡನೇದು ಒಂದು ಹೆದರಿಕೆ ಇರ್ತದೆ। ಏನು ನಾಳೆ ನಾನು ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇಳಿಬೋದೆ ಅಥವಾ ನನ್ನ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ಎರಡನೇ ದಿವಸದಲ್ಲಿ ಇವ್ರ ಕೆಲಸದ ಮೇಲೆ ಕಿತ್ತಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಭಾವನೆ ಇರ್ತದೆ। ಮಾತ್ರ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ನೀವು ಹೋದ್ರೆ ಆ ಸಂಘಟನೆದವರು ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರೆ सुप्रसिद्ध कामगार नेते व बेळगाव आयटमचे जिल्हाध्यक्ष नागेश सातेरी यांनी कामगारांना संघटित होऊन एकीचे बळ दाखवून दिल्यावरच त्यांच्या मागण्यांबद्दल सरकार विचार करते। या नूतन संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करीन असे आश्वासन दिले। या संघटनेला शुभेच्छा देण्यासाठी विविध दलित संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन संघटनेचे अध्यक्ष जीवन कुमार कुर्णे, उपाध्यक्ष शंकर मानप्पनवर, खजिनदार मायप्पा लांडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। क्रुझर व खासगी बसची समोरासमोर धडक, 18 जण जागीच ठार। विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील चिक्क सिंदगी क्रॉस जवळ एका क्रुझर व खासगी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात 18 जण जागीच ठार व 5 गंभीर जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे। दफलापूर, कोकळे आणि बसाप्पाची वाडी गावातील वेगवेगळ्या 3 कुटुंबातील एकूण 22 जण सोमवारी सकाळी गुलबर्गा जिल्ह्यातील गंगापूर येथील गुरुपौर्णिमा निमित्त दत्त देवस्थानाच्या दर्शनाला गेले होते। दर्शन घेऊन परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर 218 वर हा अपघात झाला। या अपघातात मध्ये क्रुझर मधील 15 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3घांचा सरकारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। बस मधील 5 जण जखमी झालेले आहेत। ही धडक एवढी भीषण होती की क्रुझर पूर्णपणे बसच्या खाली गेली होती, त्यामुळे मृतदेह काढणे कठीण झाले होते। त्या ठिकाणी मृतदेहांचे तुकडे गाडीतच अस्ताव्यस्त पडले होते। काही मृतदेहांचे शरीरही धडा वेगळे झालेले होते। अंगावर काटा आणणारा आणि हृदय पिळवटून टाकणारा हा अपघात पाहून घटनास्थळावरील अनेक लोकांचे डोळे पाणावले। वाडी आणि कोकळेवाडी गावामध्ये ही बातमी समजताच गावावर शोककळा पसरली आहे। म्हाताऱ्या पावसाने शहराला झोडपले। सोमवारपासून म्हाताऱ्या पावसाने शहराला जणू झोडपण्यास सुरुवात केली आहे। क्षणाचीही उसंत न घेता बसलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसामुळे शहरातील सर्वच गटारी नाले भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी दलदल व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे शहरात रोगराईला जणू आमंत्रणच देण्यात आले आहे। शहरातील सर्व दवाखान्यात एकच गर्दी आहे। पेशंट लोक बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, पण हॉस्पिटलमधील डॉक्टर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित सेवा देत नाहीत। त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये सर्वत्र गळत्या लागल्याने पेशंटची व्यवस्था होत नाही आहे। या सर्व प्रकारकडे पाहिल्यास सिव्हिल हॉस्पिटलचा अंदाधुंदी कारभार उजेडात येत आहे।